संध्याकाळच्या जेवणात काय बनवायचं प्रत्येक गृहिणीला पडलेला हा एकच प्रश्न असतो. आता पावसाळ्याचे दिवस आहे, सोपी आणि साधी अशी रेसिपी हवी आहे. तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. पण त्याआधी तुम्हाला माझ्या गॅलरीतला हा पाऊस दाखवते. इतकं छान वातावरण तयार झालं होतं आणि इतकं मस्त गारवा वाटत होता ना. आणि हे माझ्या गॅलरीतली हे झाडं आहेत ना, त्यात फुलं इथे इतकी टवटवीत झाली होती ना. तर आपल्या आयुष्यात कितीही गोंधळ असला ना, तरी प्रत्येक वादळात आहे ना शांतता नक्कीच येते. आणि पावसाच्या प्रत्येक थेंबात झाडं जशी पुन्हा टवटवीत होतात ना, तसं आयुष्यात प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत आणि सुंदर बनवत असतो. आता या हिरवाईचा, या क्षणांचा आनंद घ्यायला हवा. कारण खरा आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, या क्षणांमध्ये दडलेला असतो. जसं पावसानंतर निसर्ग पुन्हा खुलून येतो ना, तसं संयम आणि विश्वास, सकारात्मक विचारांनी आपलं आयुष्यसुद्धा एक दिवस नक्कीच फुलून येईल. इतकं छान वातावरण तयार झालं होतं ना. आणि ह्याच फ्रेश वातावरणात म्हटलं आता चला, पावसाचा आनंद खूप झाला, आता पोटोबा पण करावा लागेल. मग आता आजच्या जेवणामध्ये काय बनवायचं हाच बराच वेळ विचार केला आणि म्हटलं चला एक अशी झटपट आणि मुलांनाही आवडणारी अशी रेसिपी आपण बनवूया. तर बऱ्याच वेळा बनवणं होतं, पण ती काही शेअर होत नाही, तर आज ती तुमच्यासोबत शेअर पण करते. तर आता मी कुकरमध्ये ना मूग डाळ आणि तूर डाळ अशी दोघं डाळ आहे ना थोडी थोडी घेतली आणि ती आता कुकरला लावून कुकरमध्ये ती शिजवून घेतली. कधी कधी मिक्स डाळीचं वरणही केलं ना, तर त्यामध्येही हे वरणफळ खूप छान लागतं. आणि फक्त तूर डाळीचं वरण बनवलं तरीही खूप छान लागतं. तर मी इथे मूग डाळ आणि तूर डाळ दोघं घेतल्या होत्या. तर 3 शिट्ट्या केल्यानं डाळ अगदी मस्त शिजून जाते. आणि त्यानंतर मी आता गव्हाचं पीठ घेते आणि या गव्हाच्या पिठामध्ये फक्त अजवाईन म्हणजे ओवा आणि फक्त चवीनुसार मीठ. तर हे घालून छान आपलं नेहमीच्या चपातीसारखं जे पीठ मळतो ना आपण, तर तसं छान असं मस्त पीठ मळून अगदी 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं. आता हे बऱ्याच ठिकाणी याला वरणफळ म्हणतात, बऱ्याच तर आमच्या खानदेशमध्ये याला वरण चिकुल्या म्हणतात. खायला खूप टेस्टी लागतात आणि लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे. तर बऱ्याच वेळेला आपण सगळ्या डाळी मुलं खात नाही, मग असं मिक्स डाळीचं वरण बनवलं तर मिक्स डाळीचं वरण बनवलं तर खूप टेस्टी लागतं. आता फोडणीसाठी मी ना थोडा खडा मसाला, हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि आपलं हिंग. तर आधी डाळ आहे ना थोडीशी अशी मस्त मॅश करून घेतली आणि फोडणीसाठी ना हिंग घातला. नंतर जे काही खडा मसाला, हिरवी मिरची, लसूण वगैरे होतं ते सगळं फोडणीत घालून घेतलं. आणि फोडणी अशी कडक फोडणी घेतली ना तर अजून टेस्ट खूप छान येते. त्यानंतर टमाटा घातला, टमाटा नाही घातला तरी चालतं. आणि वरणमध्येच मी मीठ आणि हळद घालून घेतलं होतं. तर छान असं वरणाला 2 उकळी आले की आपण जे काही पीठ मळलेलं असते ना, तर त्या पीठचे छान अशी चपाती तयार करायची. आणि आपण जसे काही आपण शंकरपाळे करतो ना, तसे त्याचे काप करून घ्यायचे आणि वरणाला एक उकळी आली की त्याच्यामध्ये छान अशी वरणफळ, वरण चिकल्या होऊन जातात आणि खायला तर खूप टेस्टी लागतात. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.